माझी अशी कोणाबरोबर चर्चा झालेली नाही. पण राजकारणात असं कुठं 2.5 वर्ष कुठं लिहून घेऊन कुठं काय असं राजकारणात कधी होत नसतं. मी सुद्धा आता जवळपास 35-40 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि 2 पिढ्या माझ्या राजकारणामध्ये माझ्या घराने ही 2 पिढ्यापासून राजकारण करते. असं लिहून घेऊन आम्ही सुद्धा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, असं लिहून घेऊन हे करून स्टॅम्प करून हे सगळं आम्ही बघितलेलं. असं राजकारणात कधी नसतं. पण ज्या विश्वासानं ज्या माणसाने विश्वास ठेवतो त्या विश्वासाला पात्र राहणं ही सुद्धा एक नैतिकता असते. ती पाळली जाईल अशी आशा करू आपण. महायुतीसोबत राहणार. ज्याला पद मिळालं नाही ते नाराज असणं ही स्वाभाविक अपेक्षा असते की बाबा मला मी एवढं त्याग केलेलं त्याग करून मी राहिलो त्यामुळं मला मिळावं अशी माझी अपेक्षा ही 100% करायचं असणार. मिळालं नाही म्हणून नाराजी ही 100% असणार. ते हे करत असताना सुद्धा आपण आपली एक परंपरा आहे की आपण ज्यांच्याबरोबर ज्यांना पाठिंबा व्यक्त केलो ते प्रत्येक वेळा कुठं मला मंत्रिपद मिळालं नाही, मला हे दिलं नाही, मला तेच दिलं नाही, मला फंडच दिलं नाही म्हणून प्रत्येक वेळा रुसवा फुगवा करून हे इकडं तिकडं करायची ही माझी घराण्याची शिकवण बी नाही आणि माझी परंपरा सुद्धा नाही. त्यामुळे मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना पूर्ण त्यांचा टर्म होऊस तोपर्यंत मी पूर्णपणे पाठिंबा देत असतो. गेल्या वेळा सुद्धा मी शिवसेनेला पाठिंबा दिला. 5 वर्ष काय मिळालं काय नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा 5 वर्ष शिवसेनेच्या बरोबर राहायची भूमिका मी घेतली. ह्या वेळा सुद्धा मी महायुतीला मी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. 5 वर्ष आपण महायुतीबरोबर प्रामाणिक राहण्याची भूमिका ही माझी निश्चितपणे असते. मी अपक्ष असताना सुद्धा शिवसेनेनं मला मंत्रिपदाची राज्यमंत्रीपदाची संधी दिलेली होती. पण ही शिंदे साहेबांनी बंड करायचा निर्णय घेतला आणि आपण शिंदे साहेबांच्या बरोबर राहण्याची भूमिका ही आपण घेतली. ही घेत असताना निश्चितपणे आपल्याला एक होती की ह्या तालुक्याचा विकास व्हावा आणि तालुक्याच्या विकासाला गती मिळावी ह्या दृष्टीनं आपण त्यावेळेला ती भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं या जे बंड एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडाला यश आलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार निर्माण झालं. पण हे होत असताना ज्या पद्धतीनं राज्यातल्या ज्या 9 विद्यमान मंत्री जे होते त्या विद्यमान मंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये हे मंत्रिपदा सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्यावर राहिले. त्या सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी मी वगळता बाकीच्या सगळ्यांना काही अंशी न्याय द्यायची भूमिका ही घेतली. मग एकटाच ह्या सगळ्या 9 जे मंत्री जे बाहेर पडलेले होते त्यातला मी एकटाच बाजूला राहिलो होतो. त्यामुळं मला एक वाटत होतं की गेल्या वेळा देऊ शकले नाहीत, काही अडचणी निर्माण झाल्या. 8च जागा घ्यायच्या होत्या, 9च जागा घ्यायच्या होत्या. त्यामुळं ह्या वेळा मला चान्स देतील आणि ज्या पद्धतीनं हे आपण सगळं सोडून आलो त्याला न्याय मला कुठंतरी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा होती. पण काही अडचणी त्यांना आल्या असतील त्यामुळं झालं नसेल. ठीक आहे, समजून सांगायला पुढं चालायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.